गरिबांची घरं आमदारांच्या सेवेत। म्हाडाच्या लॉटरीत नेत्यांची चंगळ। आमदारांना फक्त 9.5 लाखात घर। म्हाडाच्या लॉटरीत आता आमदार खासदारांची चंगळ पाहायला मिळणार आहे। कारण राज्यातील आमदार खासदारांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या घराची किंमत फक्त 9.5 लाख रुपये। म्हाडाच्या कोकण मंडळानं 5,000हून अधिक घरांची लॉटरी जाहीर केली आहे। त्यात नियमानुसार वेगवेगळ्या राखीव गटांप्रमाणेच आमदार खासदारांसाठी अत्यल्प उत्पन्न गटातील 95 घरं राखीव ठेवण्यात आली आहेत। म्हाडाची ही जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर आमदारांसाठी कोणताही वेगळा नियम नाही अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। तर म्हाडा लॉटरीत आमदार उच्च उत्पन्न गटात असल्याचं अतुल भातखळकरांनी सांगितलंय। नाही, असं कुठलंही नाही आहे। आमदारांकरता कुठलाही वेगळा क्रायटेरिया ठेवण्यात आलेला नाही आहे। आता कोकण विभागाची लॉटरी त्या ठिकाणी निघालेली आहे आणि सर्वांना घरं ही जी योजना केंद्र सरकारची असो किंवा राज्य शासनाची असो त्या माध्यमातून जो बाकी लोकांना क्रायटेरिया तोच आमदारांना देखील राहील। नाही, निश्चितपणे याच्याकरता जे जर का असं माझ्या निदर्शनात तर नाही आलं, पण आपण दिलेल्या माहितीनुसार ही बाब तपासून घेण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगण्यात येईल। जी सर्वसामान्यांना किंमत राहील तीच इतरांना देखील राहील। सर्वसामान्यांना ही घरं 30 लाखांमध्ये दिली जात आहेत आणि आमदारांना 9 लाखांमध्ये दिली जात आहेत। नाही, मला माहीत नाही असं काही असेल असं मला वाटत नाही आहे। कारण आमदारांकरता जरी कोटा असला तरीसुद्धा ते उच्च उत्पन्न गटातली असतात। तरी आपण जी म्हणताय ती माहितीच्या संदर्भात मी आज विचार। दरम्यान आजी माजी आमदार खासदारांसाठी घरं कुठे राखीव ठेवण्यात आली आहेत, त्यांची नेमकी किंमत किती आहे ते देखील पाहूयात। कल्याणमध्ये अत्यल्प उत्पन्न गटातल्या घराची किंमत आहे 9,55,000 ते 11,32,000। या ठिकाणी एक घर उपलब्ध आहे। तर टिटवाळ्यात सुद्धा अल्प उत्पन्न गटासाठी एक घर उपलब्ध असून त्याची किंमत 17,18,000 ते 30,56,000 इतकी आहे। नवी मुंबईत अत्यल्प उत्पन्न गटात 2 घरं असून त्यांची किंमत 8,59,000 इतकी आहे। तर कल्याणमध्ये अत्यल्प उत्पन्न गटात एक घर असून त्याची किंमत 19,60,000 ते 19,95,000 इतकी आहे। विरारमध्ये अत्यल्प उत्पन्न गटात एक घर आहे, त्याची किंमत 13,29,000 इतकी आहे। ठाण्यात अल्प उत्पन्न गटात एक घर असून त्याची किंमत 20 ते 21 लाख इतकी आहे। वसईमध्ये देखील अल्प उत्पन्न गटात एक घर असून त्याची किंमत 14 ते 18 लाख रुपये इतकी आहे। कल्याणमध्ये अल्प उत्पन्न गटात 49 घरं आहेत, त्यांची किंमत 21 ते 22 लाख इतकी आहे। शिरडोनमध्ये अल्प उत्पन्न गटात 11 लाख घरं आहेत, त्यांची किंमत 35,66,000 इतकी आहे। एकीकडे सर्वसामान्यांना मुंबईसह कोकणपट्ट्यात घर घेणं परवडत नाही, त्यात आमदार खासदारांना म्हाडाची घरं एवढ्या कमी दरात विकली जात असल्यानं म्हाडाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केला जातोय। अत्यल्प उत्पन्न गटातील घरं खरेदी करणाऱ्या आमदारांचा पगार नेमका किती असतो पाहूयात। एका आमदाराला सध्या मूळ वेतन 1,82,200 रुपये इतकं आहे। मूळ वेतनाच्या 28% महागाई भत्ता दिला जातो, म्हणजेच 52,016 रुपये महागाई भत्ता। एकूण पगार 2,61,216 रुपये इतका आहे। महिना 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असणारे आमदार खासदार अत्यल्प गटातील घरांसाठी पात्र ठरत असतील तर सर्वसामान्यांचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार हाच खरा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।